So, good morning, student. From last lecture, we are going to learn numerical integration, and in this topic, there are three rules: trapezoidal rule, Simpson's one-third rule, and Simpson's three-eighth rule. First lecture, we complete the trapezoidal rule and Simpson's one-third rule. Now in this lecture we are going to Simpson's three-eighth rule. This is the last unit of this topic. So the equation x naught to x and y dx is equal to 3h upon 8 and close bracket मध्ये y naught plus yn plus 2 times y3 y6 plus dot 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 yn minus 3 and plus 2 times bracket मध्ये y1 y2 y4 y5 dot 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 bracket complete. This equation is called Simpson's one-third rule. Simpson's one-third rule. रूल बघा लक्षात घ्या. 3h upon 8 ब्रॅकेटच्या बाहेर फर्स्ट आणि लास्ट टर्मची ॲडिशन आहे. वाय नॉट आणि वाय एन फर्स्ट आणि लास्ट प्लस 2 टाइम्स कोणाला घ्यायचं आहे y3 y6 पुढे y9 y12 म्हणजे हे मल्टिपल ऑफ काय असतात 3 बेसला मल्टिपल ऑफ 3 आणि प्लस 3 टाइम्स कोण आहे तर मल्टिपल ऑफ 3 सोडून द्यायचे आणि राहिलेले घ्यायचे y1 y2 y5 y3. रूल लक्षात घ्या. तीनच फॉर्म्युले आहेत या चॅप्टरमध्ये तुमचे. ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स वन-थर्ड रूल आणि सिम्पसन्स थ्री-एट रूल. तीनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता आपण ह्या एक्झाम्पल घेऊ. Evaluate integration 0 to 6y dx by using the Simpson's three-eighth rule from the data given below. म्हणजे हा डाटा तुम्हाला दिलेला आहे, टेबल दिलेला आहे एक्स आणि वायच्या. तर हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिले असेल तर आपण काय करायचं फक्त त्याला नावं द्यायची y0 y1 y2 y3 y4 y5 y6. ठीक आहे. सो हिअर h इज इक्वल टू 1. क्लिअरली एचची व्हॅल्यू एक एकने वाढत चालली बरोबर. एचची व्हॅल्यू 1 बाय सिम्पसन्स वन-थर्ड रूल. इंटिग्रेशन 0 to 6y dx इज इक्वल टू 3h upon 8 प्लस y0 प्लस y6 फर्स्ट आणि लास्ट प्लस 2 टाइम्स कोण घ्यायचे मल्टिपल ऑफ 3. पण मल्टिपल ऑफ 3 किती इथं y3 आणि y6 पण त्यातला y6 ऑलरेडी शेवटचा आहे yn येतो म्हणून y6 घ्यायचा नाही फक्त y3 2 टाइम्स y3 आणि प्लस 3 टाइम्स जे 3च्या पट्टीमध्ये नाहीत ते कोण राहिले y1 y2 y4 y5 सगळ्यांची ॲडिशन. किमती पुट करायच्या 3/8 एचची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 3/8 प्लस 1.0027 प्लस 2 टाइम्स 0.1 टेबलवरून आणि प्लस 3 टाइम्स ह्या सगळ्यांची ॲडिशन y1 y2 y4 y5ची. ठीक आहे. 3/8 राहील तसंच या दोघांची ॲडिशन 1.027 प्लस 0.2 2 आणि प्लस 2.39 यांची ॲडिशन करून 3 निघून आहेत. 3/8 आणि ह्यांची ॲडिशन करून गुणाकार येतो 1.3570. तर हे तुमचं सिम्पसन्स थ्री-एट रूलने एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवायचं. फॉर्म्युला कसा वापरायचा आहे ते एकदा समजून घ्या. थ्री-एटने विचारलं तर 1/3 वापरायचं नाही, 1/3ने विचारलं तर 3/8चा वापरायचा नाही. कन्फ्युजन व्हायचं नाही त्याच्यामध्ये. झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 4 to 5.2 log x to the base e dx by Simpson's three-eighth rule. Take h is equal to 0.2.
h is equal to 0.2. So here given that h is equal to 0.2 आणि y कोणतं घ्यायचं तर हे फंक्शन y घ्यायचं log x to the base e. आता log x नाही बरं का बेसला e आहे. सो सुरुवातीला हे 1 च्या व्हॅल्यू लिहित चला 4 त्यात 0.2 ॲड करायचा 4.2 4.2 मध्ये 0.2 ॲड करायचा 4.4 4.6 4.8 5 5.2 ठीक आहे. नंतर y ची व्हॅल्यू तर y ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची लॉग आहे म्हणल्या लॉग x नाही घ्यायचा बेसला e असेल तर काय घ्यायचं असतं हे ln लॉगच्या शेजारचं असतं ते ln घ्यायचं म्हणजे ln 4 0.38 62 ठीक आहे. पुढं बदलायचं काय करायचं 4.2 0.35 43 50 सॉरी नंतर 4.4 1.48 16 अशा पद्धतीने आन्सर काढून ठेवायचे टेबल तयार करून घ्यायचा. टेबल तयार करून घेतल्यानंतर त्याला नोटेशन द्यायची y0 y1 y2 y3 y4 y5 आणि y6 घेतल्यानंतर काय करायचं 3a रूल वापरायचं. सो इंटिग्रेशन 4 to 5.2 y dx is equal to 3h/8 y0 plus y6 फर्स्ट आणि लास्ट प्लस 3 टाइम्स मल्टिपल ऑफ 3 एकच राहिला y3 2 टाइम्स y3 आणि प्लस 3 टाइम्स जे मल्टिपल ऑफ 3 नाही ते सगळ्यांचे ॲडिशन किमती पुट करा. त्यात h ची व्हॅल्यू 0.2 3 × 0.2 भागिले 8 प्लस क्लोज ब्रॅकेट y0 प्लस y6 फर्स्ट आणि लास्ट प्लस 2 टाइम्स y3 0.52 आणि प्लस 3 टाइम्स मधल्यांची ॲडिशन सगळ्यांची मी एकत्र करून लिहिलेली डायरेक्ट 0.6 भागिले 8 गुणिले 24.037 आणि हे उत्तर येतं 0.075 ह्या दोघांचा भागाकार आणि 0.075 ने 24.37 गुणलं तर 1.82 784 असं उत्तर तुमचं येते. सिम्पसन्स 3a रूल. काय अडचण आहे का नसेल अडचण काय अडचण नसायला पाहिजे आत्तापर्यंत एकदम सोपा चॅप्टर आहे अख्ख्या सिलेबसमध्ये सिम्पल न्यूमेरिकल इंटिग्रेशन म्हणून. बघा एकदा हे व्हॅल्यू तुम्हाला जमतात का एकदा चेक करा कॅल्सीवरती. जर बेसला ई असेल तर लॉग नाही वापरायचं बरं का ln वापरायचं नॅचरल लॉगॅरिथम. जर बेसला काहीच नसेल तर लॉग वापरायचा. ठीक आहे. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 5 dx upon 1 plus x bracket square using Simpson's 3a rule. Take h is equal to 1. प्रत्येक वेळेस एचची व्हॅल्यू देणार नाही तुम्हाला डिवाइड करता येईल एवढ्या इंटरवलमध्ये डिवाइड करा. तर त्यावेळेस कसा फॉर्म्युला वापरायचा b - a डिवायडेड बाय n. ठीक आहे. आता इथं दिलेली व्हॅल्यू काय फॉर्म्युल्याची गरज नाही. सो y ची व्हॅल्यू घ्यायची कोणती घ्यायची इथलचं फंक्शन घ्यायचं dx सोडून द्यायचा 1/1 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर. सो x y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 ने वाढवत चालायचं कुठपर्यंत जायचं आहे 5 पर्यंत. 1 टाका 1 टाकली तर 0.25 मिळेल 2 टाकली तर 0.11 मिळेल 3 टाकली तर 0.0625 मिळेल
4 टाकले तर 0.04 मिळेल आणि 5 टाकले तर 0.2777 मिळेल. ह्या वेळेला चेक करा एकदा कॅल्सीवरती तुमच्या. केलं तर फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या y0 y1 y2 y3 y5 नाव द्यायचं. फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 to 5 y dx इज इक्वल टू 3h/8 y0 प्लस y5 फर्स्ट आणि लास्ट प्लस 2 टाइम्स एकच आहे मल्टिपल ऑफ 3 y3 आणि 3 टाइम्स y1 y2 y4. किमती पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं. हा पार्ट मिळेल तुम्हाला इथं 0.8835. तर अशा पद्धतीने तुमचा हा इथं चॅप्टर संपलेला आहे. हा तुमचा शेवटचा युनिट होता या टॉपिकमधलं. आता मी तुम्हाला थर्ड असाइनमेंट देणार आहे. सगळ्यांना असाइनमेंट सेंड करायची. मागच्या असाइनमेंटसारखा वेळ लावायचा नाही, वेळच्या वेळेवर असाइनमेंट सेंड करा. ठीक आहे, आपण इथं स्टॉप करू.